नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, फायनली इथे आता वसूचं संपूर्ण सत्य बाहेर येणार असतं. वसुंधराने इथे आता दीपकच्या मदतीने नंदिनीला तिच्याच लग्नातून कशा पद्धतीने किडनॅप केलं होतं हे सत्य आता पिहूने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमार्फत सगळ्यांच्या समोर येणार असतं. मिथुनच्या मोबाईलमध्ये पिहूने जो काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो त्याच्यामध्ये वसूने आपल्या गुन्ह्याची कबुली स्वतःच दिलेली असते आणि कशा पद्धतीने तिने पिहूला धमकावलेलं असतं हे सगळं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तर इथे सायकेट्रिक येण्याच्या आधीच मिथुन काकांना वसुंधराचं सत्य समजलेलं असतं. तर इथे पिहूला फिट्स येण्याचं नेमकं कारण काय ते कारणसुद्धा सगळ्यांना समजलेलं असतं आणि इथे आपल्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती म्हणजे वसुंधरा आहे हे जेव्हा मानिनीला कळतं तेव्हा मानिनी वसुंधराच्या थोबाडीत देत तिला घरातून बाहेर काढण्याचा निर्णयसुद्धा घेते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मानिनी आणि विक्रम काका यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते. त्या ॲनिव्हर्सरीमध्ये पिहूसुद्धा सामील झालेली असते. तर इथे नंदिनीने पुढाकार घेतलेला असतो. पिहूच्या मनामध्ये जो काही सळ आहे तो बाहेर काढायचा म्हणून ती पिहूबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असते आणि तिला गोड बोलून तिच्या मनातलं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे पिहूला असं वाटत असतं की जाऊ दे, जे झालं ते झालं. पण इथे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेजणंसुद्धा त्यांच्या आयुष्यात पुढे गेलेत आणि त्याचबरोबर पार्थ आणि काव्या यांनीसुद्धा मूव्ह ऑन केलं आहे असं आता पिहूला वाटतं. तेव्हा ती म्हणते, मी जे काही ऐकलं आहे ते मी कुणालाही सांगणार नाही आणि मी सुद्धा आता आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा इथे पार्टीमध्ये ती म्हणत असते की तुम्ही सगळेजण एन्जॉय करा, इथे केक कट करा, मी सगळ्यात टॉपवरती जाते आणि तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करते. तेव्हा पिहू व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी गेलेली असते. व्हिडिओ रेकॉर्ड करता करता ती इथे जिना चढून वरती जाते. तेव्हा इथे वसूच्या पायाला लागलेलं असतं. तेव्हा वसू लंगडत येते आणि इथे पिहूच्या तोंडावरती हात ठेवत तिला बाजूला खेचून घेते. सगळेजण खाली पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात आणि तेव्हा वसुंधरा पिहूला घाबरवत असते. वसुंधरा पिहूला म्हणत असते, काय गे पिहू, गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोसा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा वसुंधरा म्हणत असते, तू मला का घाबरतेस ते कारण सांग. माझ्या रूमच्या बाहेर तूच होतीस ना, तूच माझं बोलणं ऐकलं होतंस ना, मग तू सगळ्यांना बघितल्यानंतर घाबरत नाही, पण मला बघितल्यानंतर नेमकी का घाबरतेस ते मला सांग. तेव्हा पिहू सांगते की मी तुझं बोलणं ऐकलं होतं. कुठल्या तरी दीपकला सांगून तू नंदिनी वहिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतंस ना. तेव्हा इथे वसुंधरा म्हणते, अच्छा, म्हणजे माझं तू बोलणं ऐकलंस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव पिहू, कुणाला जर माझं सत्य सांगितलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा जर तू कुणाला सत्य सांगायला गेलीस तर तुला माहिती आहे ना हे घर कुणाच्या नावावरती आहे, माझ्या नावावरती आहे. मी तुला, तुझ्या आईवडिलांना आणि तुझ्या लाडक्या श्रेयाताईला या घरातून हकलून देऊ शकते असं वसुंधरा पिहूला म्हणते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, पिहू आपल्या मोबाईलमध्ये म्हणजे आपल्या वडिलांच्या मिथुन काकांच्या मोबाईलमध्ये इथे व्हिडिओ रेकॉर्ड करणार असते. जेव्हा इथे वसुंधरा पिहूला आता धमकी देत असते, तिला धमकावत असते आणि स्वतःच्याच गुन्ह्याची कबुली तिने त्या व्हिडिओमध्ये दिलेली असते. तेव्हा पिहूने नकळतपणे इथे वसुंधराचं संपूर्ण बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. पण तिला माहिती नसतं की इथे आता वसूने जी काही धमकी दिली आणि जो काही आपला गुन्हा कबूल केला आहे तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे हे अजिबात पिहूला माहिती नसतं. ती आता घाबरूनच खाली येते आणि आपल्या वडिलांना, मिथुनला म्हणते की बाबा हे घ्या, तुमचा मोबाईल घ्या, आणि ती सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. नंदिनी तिला केक भरवायला जाते पण पिहू घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि जीवा या दोघांमध्ये बोलणं होतं. नंदिनी म्हणत असते की उद्या मी सायकॅट्रिकला बोलावले, उद्या आपल्या पिहूच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे तिच्या मनातून बाहेर काढण्याचं काम सायकॅट्रिक नक्की करतील.
तेव्हा प्रेक्षकांनो, मिथुन काकांना याची सगळी माहिती नंदिनीने आधीच दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू आत्या या सगळ्या कारस्थानाच्या मागे आहे याबद्दल कुणाला काहीही माहिती नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ त्याचबरोबर काव्या या दोघांनी आपल्या नात्याला एक संधी द्यायची का असं ठरवलेलं असतं. तर इथे काव्या फक्त विचारच करत असते, पण पार्थने ठरवलेलं असतं की बाबा म्हणाले तसं लग्नाला आपण एक सेकंड चान्स दिलाच पाहिजे आणि मी तो देणार आहे असं तो आता नंदिनीला सांगतो. जेणेकरून 6 महिन्यांमध्ये मी माझ्या लग्नाला सेकंड चान्स देण्याचा प्रयत्न करणार आणि तरीसुद्धा जर काव्याला ते मान्य नसेल आणि 6 महिन्यानंतर आमचा डिवोर्स झाला तर निदान मनामध्ये माझ्या खंत तरी नसेल की मी माझ्या लग्नाला सेकंड चान्स दिला नाही म्हणून. बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ आपल्या लग्नाला सेकंड चान्स देणार आहे असा विचार नंदिनीसमोर त्याने मांडलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी मी तुमची मदत नक्की करेन. तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हीसुद्धा तुमच्या लग्नाला एक सेकंड चान्स द्या ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही नको, मला आता प्रयत्न करायचे नाही आहेत, मी थकली आहे आणि आता मला हारण्याची भीती वाटते. मी खूप प्रयत्न केलेत पार्थ, तुम्हाला तर माहिती आहे. आता मला ते प्रयत्न करायचे नाही आहेत. आणि जेव्हा इथे नंदिनी आपल्या रूममध्ये येते तेव्हा जीवामध्ये आणि नंदिनीमध्ये जे काही गैरसमज असतात ते दूर झालेले असतात. जीवाने नंदिनीसाठी एक लेटर लिहिलेलं असतं. तो म्हणतो की आपण आपल्या मैत्रीला एक सेकंड चान्स देऊया. तेव्हा नंदिनी म्हणते की मला तुमच्या ह्या पत्राची भीती वाटते, धडकी भरायला लागले. मागच्या वेळेला पत्र लिहिलं होतं आणि गोष्ट डिवोर्सपर्यंत पोचली होती. आता काय माहिती अजून काय लिहून ठेवलं असेल. तेव्हा जीवा म्हणतो पण याआधी मी तुला कुठलंही पत्र लिहिलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते हो, विसरलात का तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो काय लिहिलं होतं त्या पत्रामध्ये? तर इथे काव्याला लिहिलेलं पत्र नंदिनीने वाचलं होतं आणि तेव्हा तिला असं वाटतं की इथे जीवाला तिच्याबरोबर डिवोर्स हवा आहे. तेव्हा इथे जीवाला सगळं कळतं की नंदिनीचा गैरसमज झाला आहे. तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी, तू चुकीचं पत्र वाचलेस. ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं, ते त्या मुलीसाठी पत्र होतं जिच्यावरती माझं प्रेम होतं. तिला मी सांगितलं की आता आपल्यामध्ये काही होऊ शकत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे आलो आहे असं मी तिला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला कळतं की याचा अर्थ जीवालासुद्धा डिवोर्स नको होता. तेव्हा जीवाला कळतं नंदिनीलासुद्धा डिवोर्स नको होता. तिला वाटलं की मला डिवोर्स हवा आहे म्हणून तिने डिवोर्स फाईल केला आहे. तेव्हा त्या दोघांनीसुद्धा आता ठरवलेलं असतं की लग्नाला माहिती नाही, पण आपण आपल्या मैत्रीला एक सेकंड चान्स नक्की देऊया. तर इथे आता पार्थने आपल्या लग्नाला सेकंड चान्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो, तर जीवा नंदिनीने आपल्या मैत्रीला एक सेकंड चान्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या म्हणत असते की आई, आज सायकॅट्रिक येणार आहे आपल्या पिहूला बघायला. काल तू तिला इतकं धमकावलेस तेव्हा ती आता तोंडातून खरं काही बोलेल असं मला वाटत नाही. तेव्हा इथे वसू म्हणत असते ती खरं काही बोलणार नाही, पण आज घरामध्ये तमाशा नक्की होणार. ती म्हणते कसं काय? तेव्हा इथे मंजू आणि नंदिनी या दोघींचं भांडण मात्र नक्की होणार हे आता तिने ठरवलेलं असतं. घरामध्ये तमाशा होणार, भांडण होणार, त्या नंदिनीचा अपमान होणार आणि त्याचबरोबर काव्य आणि पार्थ या दोघांमध्ये दुरावा येणार असं संपूर्ण प्लॅनिंग रम्या आणि वसूने करून ठेवलेलं असतं. देशमुखांच्या घरामध्ये राहतसुद्धा असतात आणि त्यांच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत असतात या दोघी मायलेकी. त्यानंतर प्रेक्षकांनो, रम्या म्हणत असते की फक्त पिहूने आपलं सत्य सांगता कामा नये. तिने जर घाबरून सगळं सत्य सांगितलं तर? तेव्हा वसू म्हणते तसं होणार नाही, कारण मी तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे इथे आता नंदिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा तिथे मानिनी येते. तेव्हा मानिनी म्हणते काय गं नंदिनी, कसला विचार करतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते आई, आज सायकॅट्रिक येणार आहेत पिहू बरोबर बोलायला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला असं वाटतं की आता सायकॅट्रिक आपल्या पिहूच्या मनातलं नक्कीच काहीतरी सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. जे ते आपल्याबरोबर बोलत नाही आहे ना, ते ती नक्की त्यांच्याबरोबर तरी बोलेल असं मला वाटतं. तुम्हाला हे योग्य वाटतं ना? तेव्हा मानिनी म्हणते नंदिनी, अगं तू कधी काही चुकीचं करतेस का?
आपल्या पिहूच्या मनात नक्कीच काहीतरी असं आहे जे ती आपल्यापासून लपवते आणि त्यामुळे तिला त्रास होतोय, तिला फिट्स येत आहेत, तिचं अभ्यासाकडे लक्ष नाही आहे. मग जर सायकियाट्रिकच्या मदतीने तिच्या मनातली भीती नेमकी काय आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण नक्कीच तिची काहीतरी मदत करू शकतो, तिला या सगळ्या भीतीतून बाहेर काढू शकतो. तेव्हा तू सायकियाट्रिकला बोलावून चांगलंच केलं आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायकियाट्रिक आलेले असतात आणि ते पिहूला चेक करत असतात, पिहूबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतात. ते जेव्हा विचारतात की पिहू तू असं काय ऐकलेस किंवा काय बघितलंय ज्याच्यामुळे तुला भीती वाटते, जे काही असेल ते तू मला सांगू शकतेस. तेव्हा पिहूला सातत्याने आठवत असतं, वसुंधरा म्हणालेली असते, या सगळ्याच्या मागे मीच आहे हे अजून कुणालाही माहिती नाही आहे. तर ह्या वसुंधरानेच त्या दीपकला सांगून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. हे सगळं मीच तर केलं होतं, पण अजूनपर्यंत कुणालाही माझं सत्य समजलेलं नाही आहे. तेव्हा हे सगळं आता पिहूला आठवत असतं आणि पिहूला आता या सगळ्याचा त्रास होत असतो. तेव्हा इथे सायकियाट्रिक म्हणत असतात, पिहू बाळा घाबरू नकोस, जे काही असेल ते तू मला सांगू शकतेस. पण इथे पिहूला आता इतका त्रास होतो की तिला पुन्हा एकदा फिट्स येते आणि त्यामुळे तिला त्रास होतो. पण ह्या वेळेला मंजू घरात असते आणि मंजू आता इथे असा काही तमाशा करते की ती नंदिनीचा अपमान करायला सुरुवात करते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जे मिथुन काका आहेत ते आपला मोबाईल घेतात आणि त्याच्यामध्ये व्हिडिओज बघत असतात. व्हिडिओज बघत असताना त्यांच्या हाती तो व्हिडिओ लागतो ज्याच्यामध्ये पिहू मानिनी आणि विक्रम काका या दोघांच्या ॲनिव्हर्सरीचं शूटिंग करत असते. ते शूट करत असताना जेव्हा तिला वसुंधरा घेऊन जाते तेव्हाचं सगळं बोलणं आणि इथे वसुंधराचं व्हिडिओ शूट झालेला असतो. संपूर्ण रेकॉर्डिंग मिथुन काकांच्या मोबाईलमध्ये असतं आणि ते जेव्हा तो व्हिडिओ बघतात तेव्हा ते खाली येतात आणि वसुंधराकडे बघत असतात. कारण त्याच्या आधीच इथे मिथुन काकाने जाऊन जीवाला संपूर्ण सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा जीवा आणि मिथुन काका म्हणतात की हे सत्य आपण नंदिनीला सांगूया आणि मग आपण सगळ्यांच्या समोर वसू आत्याचं हे कारस्थान आणूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोबाईलमध्ये व्हिडिओ असतो तो मिथुन काका येतात आणि जीवाला दाखवतात, म्हणतात अरे जीवा हे बघ याच्यामध्ये काय झालं आहे. तेव्हा इथे पिहूने आता व्हिडिओ शूट करायला घेतलेला असतो आणि वसूने त्याच्यामध्ये गुन्ह्याची कबुली दिलेली असते की इथे नंदिनीच्या लग्नातून दीपकला सांगून मिस्टर तिला किडनॅप करायला सांगितलं होतं. हे शब्द जेव्हा जीवा ऐकतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो मिथुन काका, याचा अर्थ दीपकला लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करायला सांगणारी वसुंधरा आत्या होती, हे कसं शक्य आहे. तेव्हा इथे नंदिनीला सुद्धा सगळं सत्य जीवाने सांगितलेलं असतं. पण आता ते मुद्दामून इथे आता कुणाच्याही समोर एक शब्दसुद्धा बोलत नाही. पण जेव्हा पिहू स्वतःहून काही सत्य सांगत नाही आणि इथे वसुंधरा सगळ्याचा बाऊ करते आणि घरामध्ये तमाशा करते, तेव्हा मात्र इथे आता नंदिनी म्हणत असते, हे सगळं थांबवा आत्या, तुमचं कारस्थान आम्हाला कळलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, नाहीतर काय, सगळं करून सवरून नामा निराळी राहतेस का. अगं आम्हाला काय माहिती नाही आहे पिहूच्या मनामध्ये काय सळ आहे ते. सायकियाट्रिकला जरीसुद्धा पिहूने काही सांगितलं नाही ना, तरीसुद्धा आम्हाला सगळं काही माहिती आहे. कारण तूच पिहूला धमकी दिलीस ना की जर कुणाला काही सांगितलंस तर त्यांना या घरातून बाहेर काढशील म्हणून. तू एकटी या घराची मालकीण आहेस का, आम्ही बाकी कोणी या घराचे मालक नाही. तेव्हा जीवा आता सगळ्यांना व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला सांगणारी दीपकला दुसरी तिसरी कोणी नाही तर वसू आत्या आहे. वसू आत्यानेच दीपकला बोलावून घेतलं होतं आणि लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं. कारण नंदिनीला किडनॅप केल्यानंतर रम्याबरोबर पारदादाचं लग्न व्हावं म्हणून, बरोबर की नाही. तेव्हा आता वसूचं भांडं फुटलेलं असतं. पिहू इथे आता बेशुद्ध झालेली असते. पण आता पिहू जरी काही बोलली नाही तरीसुद्धा तिच्या मनामध्ये काय सल आहे हे सगळ्यांना व्हिडिओमार्फत कळलेलं असतं. कारण पिहूने वसूचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेव्हापासूनच तिला फिट्स येत असतात. तेव्हा इथे विक्रम काकांना खूप जास्त राग येतो. तेव्हा वसुंधराचं आता सगळं भांडं फुटल्यानंतर ती सगळ्यांची माफी मागत असते. पण इथे काव्या, नंदिनी, मानिनी सगळेजणच आता वसुंधरावरती चिडलेले असतात. इथे आता दीपकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळालेली असते, पण वसुंधराला का सोडायचं, तिनेच तर सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले. मानिनी म्हणते, वसुताई आहो तुम्ही माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केली, माझ्या सुनांचे आयुष्य उद्ध्वस्त केली, हे सगळं करून काय मिळालं काय तुम्हाला. अहो किती मोठा गुन्हा केला आहे तुम्हाला माहिती तरी आहे का.
एवढी लहानशी मुलगी पिहू, तिलासुद्धा धमकावलं तुम्ही. हे सगळं करताना तुम्हाला जरासुद्धा तिच्या मनाचा विचार करावासा वाटला नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आणि काय बिघडवलं होतं हो मी तुमचं? तुम्ही मला लग्नातून इथे किडनॅप करायला सांगितलंच. माझ्याबरोबर 4 जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केलीत. तुमच्या मुलीचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलात तुम्ही. तेव्हा काव्या म्हणते, तुमच्यामुळे मला माझ्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं होतं. गावाकडे आनंदाने लग्न करण्यासाठी गेलो होतो, पण तिथे तमाशा झाला सगळ्यांच्या समोर. तुमच्यामुळे इज्जत गेली सगळ्यांची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनीने चांगलं थोबाडीत दिलेलं असतं वसूच्या, आणि इथे रम्या आणि वसू या दोघींनासुद्धा घरातून आता हकलून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर वसुंधराला घरामध्ये तमाशा करायचा असतो, नंदिनीला तोंडावरती पाडायचं असतं. पण इथे आता वसुंधराच तोंडावरती पडलेली असते. तिचं संपूर्ण कारस्थान देशमुख कुटुंबाच्या समोर आल्यामुळे इथे सगळ्या गोष्टींना कारणीभूत वसुंधरा आहे हे सगळ्यांनाच समजलेलं असतं.